फिरंगे अरे किती लागलंय तुला? मला न सांगता कशाला गेलास तू? आपलं ठरलं होतं ना, जे काही करायचं ते दोघांनी मिळून करायचं. मग काय एकटा गेलास तू? तुला काही झालं असतं तर? मला तुझी काळजी नाहीये का? तुला पण काही झालं असतं तर? म्हणून नाही घेऊन गेलो सोबत. अरे इथेच त्याला पाडलं होतं ना. अरे गेला कुठे तो? अरे त्याच्या डोक्यात लागलं होतं. चालता येणं शक्यच नाहीये. अरे गेला कुठे शेर? फिरंग्या तेच आहे ते. बाहेर बघू चल. गाडी बस लवकर, बस लवकर. जातो जाऊन जाऊन कुठे जाईल तो? चल लवकर. जास्त लांब केला नसेल तो. बॉसला जर कळलं ना तर वाट लागेल आपली. अरे चल ना. फिरंग्या चल, ते निघाले. चल चल चल, आपण निघूया. आपण बाहेर पुढे लवकर. चल ये. बस सावकाश सावकाश. छवी तू इथे कशी आलीस? कसं शोधू आता मी याला? हे बघ. फिरंग्या तू कमाल आहेस. आय नो. मोबाईल ट्रॅक करते. इंडस्ट्रियल एरिया मोबाईलवर शेअर करून घेते. फिरंग्या फिरंग्या उठ उठ ना. बघ ना माझ्याकडे बघ ना. मी आलीये. तूच नेहमी म्हणतोस ना मला संकटामध्ये घाबरून जायचं नाही, टेक्नॉलॉजी वापरायची. मी पण तेच केलं. मी तुझं लोकेशन टाकलं, ते शोधलं आणि इथे आले. उठ ना. चल चल, आपण इथून निघूया लवकर. तिकडे तिकडे एक पैशाची बॅग होती. शांची बॅग. ती आपण शोधायला पाहिजे. ऐक 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 गुंड घेऊन तर नाही गेले ना? गुंड ऐक ना फिरंग्या, मला सांग आधी इथे काय घडलं होतं? काय घडलं म्हणजे मी ती बॅग घेऊन आलो इथे पैशांची त्या गुंडांना द्यायला. फिरंग्या ऐक, पैसे पैसे राहू देत. सगळ्यात जास्त तुझा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे आपण इथून आधी निघूया. तू चल लवकर. पण तू चल आधी. छवी, चल. माझा आपण पैसे शोधायला हवे. फिरंग्या असं काय करतोस? पैसे मिळतील नंतर, पण माझ्यासाठी तुझा जीव सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. ते गुंड परत आले ना तर मोठा प्रॉब्लेम होईल. तू चल ना इथून. फिरंग्या प्लीज चल. तुला लागलंय बघ किती. चल ये. सावकाश फिरंग्या. सावकाश 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 सावकाश.
येते गाडीवर बस आपल्या गाडीवर बस. सावकाश 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 बस व्यवस्थित. मी आहे. फिरंग्या आपण लवकर इथून निघूया. थांब. चला जाऊ तिकडे. सावकाश ये बस इथे. हळू सॉरी. फिरंग्या काय होतंय तुला फिरंग्या? काय होतंय फिरंग्या? डोकं दुखतंय? बघू मला. फिरंग्या अरे डोक्याला मुका मार लागलाय. सुजलंय किती डोकं तुझं? मला सांग काय घडलं तिथे? काय घडलं? राजनाथचा फोन आला होता. तो म्हणाला की शकुंतला मावशी जर सुखरूप परत हवी असेल तर 20 लाख रुपये घेऊन ये. पण एकटाच घेऊन ये. जर एकटा नाही आलं तर शकुंतला मावशीचा जीव धोक्यात असेल असं म्हणाला तो. म्हणून मग कोणालाच न सांगता 20 लाख रुपये घेऊन तिकडे पोहोचलो मी. असं वाटलं होतं की राजनाथ तिथे भेटेल. त्याला मी आपल्या बाजूने वगैरे करीन पण तसं काहीच घडलं नाही. तिथे गेलो तर राजनाथ नव्हताच. त्याची आणखी काही गुंड होती तिकडे. त्यांना म्हणालो की मला आधी शकुंतला मावशी न बघायचंय. त्यांना माझ्या हवाले करा, त्याशिवाय पैसे देणार नाही. मग काय त्यांनी एकत्र मिळून माझ्यावर हल्ला केला, खूप मारला आणि मग पैसे घेऊन फरार होऊन गेले. मी त्यांच्यासोबत फाईट बॅक पण केला पण मग एका पॉइंटला मी बेशुद्ध पडलो. त्यानंतर काय झालं मला नाही आठवत आहे. त्यानंतर रिलीजच्या जेव्हा तू मला वाचवायला तिकडे आलीस तेव्हा शुद्ध आली मला. बघू मला आता किती लागलंय ते. सावकाश थांब. मी आहे. सॉरी सावकाश. फिरंग्या अरे सावकाश थांब. शर्ट काढ. फिरंग्या तू बस खाली बस. तू आधी सावकाश. अरे फिरंग्या किती लागलंय तुला? किती वाईट पद्धतीने मारलं असणार त्यांनी. तू थांब. मी मलम घेते. थांब.
रवी, मी ओके. रिलॅक्स. सॉरी. थोडं अजून सहन कर. औषध नाही ना लावलं तर जखम चिघळेल. थोडं झालं झालं झालं. असं वळ इकडे. सावकाश सावकाश. बापरे. फिरंगे, अरे किती लागलंय तुला? मला न सांगता कशाला गेलास तू? आपलं ठरलं होतं ना, जे काही करायचे ते दोघांनी मिळून करायचं. मग काय एकटा गेलास तू? तुला काही झालं असतं तर? मला तुझी काळजी नाहीये का? तुला पण काही झालं असतं तर? म्हणून नाही घेऊन गेलो सोबत. फिरंग्या, तू जर परत आलाच नसतास तर मी कशी जगले असते तुझ्याशिवाय? हा विचार एकदा पण मनात नाही येऊन गेला का तुझ्या? आय प्रॉमिस यू, इथून पुढे असं कधीच नाही करणार मी. आय एम सॉरी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. घे शर्ट घाल. घे. सावकाश सावकाश सावकाश. फिरंग्या, ते काहीतरी खायला करते म्हणजे तुला औषधं घेता येतील. अनिकेत, दिवसभर कुठे होतास तू? आणि ऑफिस मधून जे 20 लाख रुपये घेऊन गेलास ते कुठे? सांगितलं ना मी ते पैसे. काय मी ते काय? बोल ना, कुठे आहेत पैसे? बायाची किती वेळची विचारते मला, अनिकेत कुठे, अनिकेत कुठे? काय सांगू मी तिला? तिला उत्तर देता देता नाके नऊ आलेत माझ्या. अनिकेत, एवढे पैसे मुळात का लागत होते तुला? आणि ऑफिस मधून चोरून नेलेस तू पैसे का? बोल ना, उत्तर दे. मी आत्ता तुझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. हो का? मग कधी उत्तर देणार आहेस? सांग ना. एनिवे, तू ते पैसे कशासाठी घेऊन गेला होता त्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण ते पैसे आपल्या ऑफिसचे होते, जे तू कोणालाही न सांगता घेऊन गेलास. आणि याला चोरी म्हणतात अनिकेत. आणि जर ही चोरी नसेल तर आत्ताच्या आत्ता सगळे पैसे आणून दे. कारण त्या पैशांवर ना तुझा हक्क आहे ना माझा. करीन, मी सगळे पैसे परत करेन. कधी आणि कसे परत करणार आहेस तू 20 लाख रुपये? साकेत, तो म्हणतो ना पैसे परत करेल, मग तो करेल काहीतरी.
आपण या विषयावर प्लीज उद्या बोलूयात का? घरी झोपलेत सगळे. तुमचा आवाज जर बाह्यजींना ऐकू गेला ना तर त्यांना खरं खरं सगळं सांगावं लागेल. आणि त्यांना खरं सांगितलं आणि जर काही त्रास झाला ना तर नको ना त्यापेक्षा ही चर्चा. हा, ठीक आहे, पण उद्या मला सगळा हिशोब हवा आहे, कळलं? बस इथे मी आलो. आलेच. शांभवी, काय झालं? तुला जर असं नाती जोडायला निघाली होतीस ना, पण सगळं तर तुटत चाललंय आता. मग आता आणि आज तो ऑफिस मध्ये काय मोठं प्रकरण झालं. बापरे, साकेत अनिकेतला चोर म्हटला. चोर. आता उद्या भाऊ म्हणणं सुद्धा बंद करेल. काय करणार तू आता? झालं बोलून तुझं. आता मी काय बोलतेय ते कान उघडे ठेवून ऐक. अरे बापरे, तुझ्याकडे अजूनही बोलायला आहे? बोल, मी ऐकते. हा, बोल बोल ना. दोन भावांमध्ये गैरसमज करून तुला जर असं वाटत असेल की तू जिंकलीस तर हा तुझा फक्त भ्रम आहे. कसं आहे ना, मांजर डोळे मिटून दूध पित असतं, पण सगळं जग त्याच्याकडे डोळे उघडे ठेवून बघत असतं. ग भ्रम निर्माण करण्यासाठी गोष्टी रंगवून सांगितल्या जातात. इथे तर सगळंच उघड आहे. अनिकेत 20 लाख रुपये घेऊन पसार झाला, हे उघड आहे. पैसे घेऊन परत आला. कशासाठी घेऊन गेला होता, का घेऊन गेला होता, कुठे गेला होता, यापैकी एकही उत्तर तो साकेतला देऊ शकला नाहीये. आणि त्याच्या याच चुकीचा मी योग्य वापर केला, इतकंच. मूर्ख आहेस तू. सारासार विचार न करता तुला जर का असं वाटत असेल की तू जिंकलीस, असं अजिबात नाहीये. उलट एक दिवस सत्य सगळ्यांसमोर येईल आणि त्या दिवशी तू तोंडावर पडलेली असशील. मग बघ बाई, विचार कर, सावध राहा. कारण जे दिसतं ते सत्य असतंच असं नाहीये. कधी कधी ते मृगजळ असतं. त्यामुळे याला बोलून तूच संकटात सापडशील असं व्हायला नको. गपगा, उगाच मोठे मोठे शब्द वापरून माझी दिशाभूल करू नकोस. अजिबात नाही. मी तुझी दिशाभूल करतच नाहीये, पण ज्याला तू विजय समजतेस ना तीच गोष्ट एक दिवस अपयशाने तुझ्या गळ्यात गुंडा म्हणून बांधली जाणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा शांभवी. वाट बघ, ही शांभवी तुला पुरून उरणार आहे. घरातून बाहेर काढून आउट हाऊस मध्ये फेकलं. आता आउट हाऊस मधूनही तुला रस्त्यावर फेकायला वेळ नाही लागणार. शांभवी, हे घर माझं आहे की नाही हे तू नाही ठरवू शकत. मुळात तुला तो अधिकारच नाहीये. बायत जी आहे ना ती बघून गेली असं. आणि राहिला प्रश्न दादूच्या आणि फिरंग्याच्या नात्याचा, तर ते तू कधीच तोडू शकत नाहीस. कारण त्यांचं नातं हे रक्ताचं नातं आहे, प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं आहे.
त्याला तू काय मी काय कोणीही तोडू शकत नाही. एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेले 2 भाऊ कधीच दुरावू शकत नाहीत. त्यांचं प्रेम, त्यांच्यावरचा विश्वास, त्यांची आपुलकी एक दिवस त्यांना एकत्र नक्की आणेल ही खात्री आहे माझी. आणि त्यावेळी हे नातं जिंकलेलं असेल आणि तू तू हरलेली असशील. तू हे स्वप्न बघत राहा. एक ना एक दिवस मी जिंकून घेईन सारं. बॉस माफ करा. हा तो अनिकेत पळून गेला. अरे असा कसा पळून गेला? हा काय रे, कसा पळून गेला? अहो ती मुलगी त्याला स्कूटीवर घेऊन गेली. मुलगी म्हणजे ती छवीच असणार. अरे मूर्खांनो, तिथे फक्त 2 माणसं होती. एक तो जखमी अनिकेत आणि ती दुसरी टिचभरशी ती छवी. एवढंसं मॅनेज करू शकला नाहीत तुम्ही? हा, ती छवी तुम्हाला चकवा देऊन निघून गेली. मूर्ख. अरे साधं छोटस काम होतं रे, त्यात सुद्धा माती खाल्ली. भाई आम्ही पाठलाग केला पण ती निसटली. तुम्ही निघा इकडून, निघा. एक काम धड जमत नाही तुला. छवीने अनिकेतला घरी आणलंय. उंजळभर पाण्यात जीव का नाही देत तू? सगळी दादागिरी फक्त माझ्या समोर दाखवता येते तुला, बाकी काही करता येत नाही. अगं पण ती छवी तिथे पोहोचली कशी? तेही मीच शोधू का? एक गोष्ट लक्षात ठेव राजा, त्या अनिकेतने उद्या जर तुझं नाव घेतलं ना तर सगळा खेळ खल्लास. एवढं लक्षात ठेव. हे बघ. हॅलो. ती छवी आधी शंभाला पुरून उरली, आता माझ्या मध्ये येते. आणि ती क्षमा सुद्धा तिच्यासाठी एवढं सगळं करून माझ्यावरच रुबाब झाडते. नाही नाही, मी राजनाथ आहे, राजनाथ. दोरी समजून पायाखाली चिरडाल तर साप बनवून टसेनच. माझा खेळ आता नव्याने सुरू होणार आहे. तो अनिकेत, छवी, क्षमा कोणालाच सोडणार नाहीये मी. एकेकाची वाट लावणार. गेम मी करणार, पण त्यात अडकणार क्षमा. सावकाश सावकाश सावकाश. ये तू इथे बस 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 बस. सावकाश सावकाश. काश फिरंग्या, काय गरज आहे उठायची? आराम कर ना. आराम करून कसं चालणार आहे छवी? मला ऑफिसला जावंच लागेल. ए फिरंग्या फिरंग्या फिरंग्या, काय बस इथे बस इथे. ते काल इतकं सगळं घडलं, जीवावर बेतले तुझ्या फिरंग्या, तरी तुला आज ऑफिसला जायचंय? काही गरज नाहीये, घरी थांब आणि आराम कर. छवी 20 लाख, 20 लाखाचा हिशोब द्यायचा आहे साकेत दादाला. फिरंग्या, काय गरज होती एकट्याने तिकडे 20 लाख रुपये घेऊन जायची? मोठा हिरो बनायला गेलास. मी हिरोच आहे, कळलं ना? आणि हिरो एकटा सगळ्या गोष्टींचा सामना करत असतो, बाय द वे. हो, बघू जरा मला किती लागले बघू. दाखव, अरे दाखव तरी.
अरे अरे काही नाही करत आहे मी, बघतीये फक्त. हो 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 हो. हिरोला किती लागले ते बघा. सॉरी छवी, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुलाही खूप सहन करावं लागलं. तुझ्यामुळे नाही, तुझ्यासाठी. आणि फिरंग्या तुला माहितीये छवी तुझ्यासाठी काहीही करू शकते. कळलं तुला?